थंडीचे दिवस आहेत. मग ठरवलं, की आठवडाभर तरी वेगवेगळे सूप करून मस्त गरमागरम सूप आपण प्यायचं. मग आज कुठलं सूप करावं? तर आज आपण करणार आहोत गाजर आणि बीटरूटचं सूप. हिमोग्लोबिन बीटरूटमध्ये आहे, गाजरात व्हिटॅमिन ई आहे. असं पोषक आणि हेल्दी सूप आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी अर्धं हे बीटरूट घेतलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचं गाजर आहे. हे दोघांचं आपण पिलरनी साल काढून घेणार आहोत. गाजराची साल काढताना काय होतं, मधला भाग कधी-कधी कडक असतो. तर त्यामुळे मधला भाग मी जाडसर जो असतो पांढरा भाग तो काढून टाकणार आहे आणि वरच्या स्लाईस टाईप मी घेतलेल्या आहेत. की पूर्वी कसं असायचं, की गाजर गावरान असायचे ना, तर हा मधला भाग नसायचा बघा. पण आजकालच्या गाजरात का कोण जाणे, हा मधला भाग फार कडक असतो आणि शिजायला तो फार जड जातो, म्हणून मी काढून टाकला आहे. बीटरूटची साल काढून त्याचे पण तुकडे करून घेतलेत आणि हे आपल्याला सूप म्हटलं की शिजवायचं आलंच. तर हे आपण शिजवून घेणार आहोत. हे मी आता पातेल्यात टाकणार आहे आणि तुम्हाला जेवढं पातळ घट्ट कसं असेल आधी पाणी टाकायचं. इथं मी आधी सुरुवातीला 1 पेला पाणी टाकणार आहे आणि नंतर आपण बघू की जितकी कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे, कोणाला पातळ आवडतं, कोणाला थोडंसं दाटसर हवं आहे, त्याप्रमाणे आपण पाण्याचा वापर करू. पण सध्या इथं मी 1 मोठा पेलाभर पाणी टाकलेलं आहे. याच्यात आपण आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, की जेणेकरून थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्या शरीराला उष्णता निर्माण होईल आणि ऊब मिळेल. तर त्यामुळे लसणाचे पाकळ्या आणि आल्याचे तुकडे 2 छोटे-छोटे मी टाकलेत आणि हे आपल्याला आता शिजवून घ्यायचे. तर शिजवताना तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता. छोटं कुकर असतं आपलं, घाईच्या वेळ असेल तर त्याच्यामध्ये पण शिजवू शकता. पण इथे मी पातेल्यामध्ये आणि गॅसवर ठेवून शिजवणार आहे. झाकण ठेवायचं. 15 ते 20 मिनिटात मस्तपैकी छान शिजून येतं. तुम्ही बघू शकता की छान हे बीट पण शिजलेलं आहे आणि गाजर पण शिजलेलं आहे. आता याचं आपल्याला स्मूथ अगदी एकसंध असं आपल्याला सूप बनवायचं आहे. तर हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये टाकूया किंवा मिक्सरचा जार असतात त्याच्यात टाकू किंवा आपल्याकडे बॉसचं वगैरे जे ब्लेंडर असतं, त्या ब्लेंडरने सुद्धा बारीक करून घेऊया. अगदी मिश्रण छान एकजीव इतकं छान होतं, की आपल्याला गाळायची सुद्धा गरज पडत नाही. आणि कलर तर तुम्ही बघू शकता अगदी सुरेख बीटमुळे इतका छान कलर होतो ना, की आपल्याला म्हणजे बघूनच पिण्याची इच्छा होते. आणि हेल्दी तर आहेच आहे, कारण की आपण हेल्दी सूपच बनवत आहोत. तर असं हे सूप बनवताना आपल्याला थोडेसे आणखीन थोडे घटक टाकायचे. तर दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 4-5 मिरे आणि जिरे. हे आपण थोडेसे जाडसर असं बारीक करणार आहोत. म्हणजे एकदम बारीक पीठ करायचं नाही आहे. छोट्याशा खलबत्त्यामध्ये असं ओबडधोबड आपल्याला कांडून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला सूपमध्ये टाकायचं आहे. कारण हे सुद्धा शरीराला उष्णता निर्माण करणारेच असतात. आता याच्यात काय करायचं आपण, अर्धा चमचा मी तूप घेते आहे. तूप तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, डायरेक्ट ते मिश्रण सूपमध्ये टाकलं तरी चालतं, आपण जे मिऱ्याचं वगैरे केलेलं. पण थंडीच्या दिवसात आपले जे जॉईंट वगैरे दुखतात, तर एक जॉईंटला वंगण म्हणून हे तूप आपलं काम करतं. तर आपल्या आहारात किमान एक अर्धा चमचा तरी तूप असावं, म्हणून मी तूप गरम केले आणि आपण जो बारीक केलेला मसाला होता तो टाकून एक छानपैकी तडका दिला आहे. तुपाचा, दालचिनीचा सुरेख वास या सूपला येतो. हे सूप तुम्ही खरंच एकदा करून बघा. करत असतालच तुम्ही, पण या पद्धतीने थोडासा तडका देऊन सूप बनवा. खूप छान लागतं आणि हेल्दी तर आहेच आहे. आता हे टाकल्यानंतर थोडंसं आपण आणखीन एक उकळी आणूया. कारण की गरमागरम पिण्याची मज्जा आहे ना, ती फारच भन्नाट लागते. तर गरमागरम सूप म्हटलं आणि थंडी आणि त्या थंडीमध्ये हे मस्त गरमागरम हेल्दी सूप वाह, 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 वाह! सोने पे सुहागा. तशी एक उकळी आली, की आपलं मस्तपैकी हेल्दी सूप तयार आहे. थंडीचा दिवस आहे. तुम्हीसुद्धा बाजारात भरपूर गाजरं आहेत, भरपूर बीट आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारचं सूप मी आता दाखवणार आहे. तर आज रेखाज कुक हाऊसमध्ये आपण बनवले गाजर आणि बीटचं सूप. आता याला थोडंसं आपण एक चव आणण्यासाठी थोडंसं लिंबू पिळूया. कारण की गाजर पण गोडसर आहे आणि बीट पण गोडसर असतं. म्हणून एक चव आणण्यासाठी थोडंसं लिंबू पिळते. तुम्ही हे लिंबू स्किप पण करू शकता, लिंबाचा रस स्किप करू शकता. तर असं हे मस्त गरमागरम हेल्दी सूप प्या, ताजेतवाने व्हा
आणि थंडीचा मस्त आनंद घ्या. धन्यवाद.